हे विधानसभा लोकसभेमध्ये महिलांना मिळावं, आपल्या भगिनींना मिळावं असा हा संकल्प होता। पण काँग्रेसने ह्याला विरोध केला आहे। अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की देशातली आपली बहीण, आपली आई ही विधानसभेत किंवा लोकसभेत जावं असं प्रत्येकाची इच्छा होती, पण त्याला काँग्रेसने विरोध करून अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की काँग्रेसला या गोष्टीमध्ये एवढं लक्षात नाही आलं की देशाची पॉप्युलेशन 50% महिला आहे आणि नक्कीच त्यांच्या पाठीमागे उभं राहील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज ट्विट केलं, त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली। काँग्रेसच्या पद्धतीने महिलांना कुठेतरी आत्मनिर्भर खरी गोष्ट ना, महिला सक्षम व्हाव्या आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांना समान ह्याच्या हिशोबाने न्याय मिळावा हा त्याचा प्रयत्न होता, पण काँग्रेसने त्याला विरोध केला।